सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभकामना आणि त्यासोबतच हॅप्पी न्यू इयर 2026 मध्ये आपण पदार्पण केलं. पहिला दिवस आहे हा. आमच्या हिंगणघाटमध्ये असते शालंगडीला यात्रा, त्यासोबतच नगरजी महाराजाची ती यात्रा असते. तर यात्रासोबतच म्हणतं चला यात्रा पण फिरणं होऊन जाईन आणि देवदर्शन पण होऊन जाणार पहिल्या दिवशी. आमच्यासोबत आज आमचे 2 पार्टनर मिसिंग होते, एक माझा भाऊ आणि दुसरे माझे अहो आणि मुझे मुलगी पण. ते घरी आराम करत होते. आम्ही तिघच, आजी, नातू आणि मी म्हणजे मिस, आणि आम्ही सगळे आलो यात्रा फिरायला. यात्रेचं आता सध्या आम्ही दुपारी 3 वाजता आलो आहे यात्रेला आणि गर्दी वाढायची होती, तरी पण बऱ्यापैकी गर्दी होती. लोक दर्शनाला आले होते. पहिला दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून लोक इथे आले होते. त्यासोबत सगळेजण, काही लोक शॉपिंग करून राहिले होते आणि खूप चांगल्या दुकानं लागले होते. आताच आम्ही नुकतंच मागच्या वर्षामध्ये 2 गाडगे महाराजाची यात्रा केली, तेव्हा पण छान शॉप वगैरे खूप चांगले लागले होते. खेळण्याचे दुकानं, चिवड्याचे दुकानं, मोस्टली यात्रामध्ये लोक चिवडा खायला येतात. त्यासोबत इथे बॅग्सचे पण दुकानं होते. खूप सारं दुकानामध्ये सगळंच काही होतं आणि खूप सुंदर पाहण्यासारखं होतं. आणि माझी चप्पल जरा घसरत होती, तर मी या दोघांच्या मागेच चालत होते बॉडीगार्ड सारखी. त्यानंतर इथे सस्ता सेल होता, जो प्लास्टिकच्या वस्तूंचा होता. खेळण्याची दुकानं, भरपूरशे दुकानं. मी सांगते ना, नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी अशी झाली. आणि मी असंच, आता मला ना कधी ना फिरायला आवडत नव्हतं, मला गर्दीत जाणं आवडत नाही, फिरायला जाणं आवडत नाही. पण निदान मी आता बाहेर निघती आहे आणि फिरती आहे, मला चांगलं वाटायला लागलं. यार हे पण लाईफस्टाईल चांगलं आहे. मला वेळ नाही मिळत, तरी पण मी वेळात वेळ काढून जाणार आहे स्वतःसाठी आणि आपल्या मुलांना पण घेऊन जाणार आहे. मुलगी माझी झोपलेली होती म्हणून तिला काही आणलेलं नाही, म्हणून म्हटलं चला आपण देवदर्शन करून घेऊया. पुढच्या वर्षी आपण कुठे राहतो आपल्याला माहीत नाही. माझी मम्मी काही माझ्याशिवाय येणार नाही, कारण की माझ्या पप्पाला आता गाडी जमत नाही, त्यांना पॅरालिस असल्यामुळे. आणि त्यासोबतच आमची पण यंदाच्या वर्षी ट्रान्सफर होऊन जाईन आणि कुठे होणार काही ठाऊक नाही. आणि म्हणून म्हटलं चला आपल्या गावाचे शेवटचे असे मनसोक्त दर्शन, कारण की मला माहिती आहे की याच्यानंतर मी कधी सालंगडीच्या यात्रेला जाऊ शकल की नाही, पक्क नाहीच आहे. त्याच्यामुळं म्हटलं चला या सर्व गोष्टीचा आत्ताच आस्वाद घेऊन घ्या. वेगवेगळ्या यात्रा तर मी पाहणारच आहे, पण 1 तारखेला मी माझ्या मम्मीच्या घरी येईन हे फक्त स्वप्नातच गोष्ट राहणार आहे. म्हणून ही आजच सत्यात उतरवली, उद्याची काय वाट पाहायची म्हणून. नवीन वर्षाचे सगळ्यांचे नवनवीन काहीतरी प्लॅन आणि संकल्प असेल, आणि माझा संकल्प हाच होता की माझ्या मम्मीची इच्छा मी पूर्ण करावी, आणि ते मी केली. आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला असतं, पण आज 1 तारीख आहे, 2026ची सुरुवात झाली आहे आणि पहिला दिवस आहे. देवदर्शन तर करायलाच पाहिजे. बावल्या होत्या सगळंच काही, आणि माझ्या मम्मीचे फेवरेट वस्तूंचं दुकान म्हणजे खाण्याचं दुकान, जे माझंसुद्धा फेवरेट आहे, तिथे पण आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत आणि तुम्हाला एक गोंडस मुलीशी भेट करून देणार आहे नक्कीच. आणि लास्टला मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की मी काय काय यात्रेतून घेतलं, काय काय परचेस केलं, आणि ते पण 50 रुपयात, आणि मुलींना ते सगळ्यात जास्त आवडणार आहे. तर नक्कीच माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे जे देवस्थान आहे आमच्या हिंगणघाटचं, हे खूप म्हणजे प्रचलित आहे आणि खरं तर इथे बऱ्याचशा विशेष लोकांच्या पूर्ण होतात. खूप छोटंसं मंदिर होतं बघा, जेव्हा मी खूप छोटी होती, तरी पण 8-9 वर्षाची, तेव्हा जेव्हा मी माझ्या मोठी आईसोबत यायची, तेव्हा हे मंदिर एकदम छोटंसं होतं, काही याच्यामध्ये तेवढं मोठं नव्हतं. बट बघा लोकांची श्रद्धा आणि भेटलेला प्रॉपर निधी, त्याच्यामुळे हे वास्तू एवढी मोठी झाली आहे. आता इथे लग्न होतात, समारंभ होतात, कुठले कार्यक्रम होतात, आणि खूप मोठं हे वास्तू आहे आमच्या हिंगणघाटचं. देवाचे दर्शन केले, नगाजी महाराजाचे दर्शन केले, आणि खरं तर खूप चांगलं वाटलं, येऊन फ्रेश वाटलं नवीन वर्षामध्ये देवासोबत. तुम्ही पण या, जर का तुम्ही हिंगणघाटला आले तर नक्की इथे या आणि दर्शन घ्या, तुम्हाला पण खूप चांगलं वाटणार. आणि बघा इथे खाण्याचे दुकान होते, दुकान मिळालं, मंचुरियन, जिलेबी, सेव सगळं घेतलं पॅक करून, आणि मग बसलो या लक्ष्मीच्या दुकानामध्ये, आणि तिथे आम्ही खाल्ला खमंग चिवडा तिच्या आईच्या हातचा. आणि खरं तर त्यांनी आम्हाला खूप पोलाइटली बसवलं आणि आम्ही खरंच बसलो आणि आम्हाला खरंच खूप चांगलं वाटलं.
आणि मग आमचा सुमेध पण बसला. आमच्या सुमेधला नड्डे खायचे होते, मग त्याच्यासाठी नड्डे घेतले, आमच्यासाठी चिवडा घेतला, भजे आणले होते तर भजे खाल्ले. गरम गरम भजे, खूप गरम होते आणि खूप चांगले होते, टेस्टी होते. माहिती आहे मी डाएटवर आहे, पण कधी कधी माझा डाएट तुटतो अशा पद्धतीने आणि त्याचं मला काही वाटत नाही, कारण की ठीक आहे, कधी कधी तुटला तरी चालते, तुटायला पाहिजे. प्रत्येक वेळेसच परफेक्ट होऊन काही फायदा नाही, परफेक्ट कोणीच नसतं, मी पण नाही आहे. आणि त्यासोबतच मला ही मिळाली लक्ष्मी. हिचं शॉप आहे, नक्कीच हिचं शॉप असते सालंगडीला. तुम्ही कधी पण आले तर लक्ष्मीसोबत भेटू शकता. हिची स्माईल मला सांगते की एवढं माणसाने आयुष्यात पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. आणि खरंच तर खूप सिंपल आणि साधी मुलगी होती, बोलायला थोडी हळवी आणि खरंच खूपच छान. माझा नवीन वर्षाचा पहिला दिवस खरंच खूप छान राहिला असं मला वाटतं. तिच्यासोबत भेटून नक्की सालंगडीला गेले तर तिच्या शॉपमध्ये जा, तिचं चिवड्याचं दुकान नेहमी असतं आणि खूप गोड मुलगी आहे. आणि पान घेतलं माझ्या मम्मीने आणि मग ते पान माझ्या मम्मीला म्हटलं अगं खाताना दाखव ना. माझी मम्मी तिकडे गेली गुपचूप, बोलली नाही मला तुझ्या कॅमेऱ्यामध्ये नाही यायचं आहे, तर ते नाही का गुपचूपमध्ये तिकडे जाऊन पटकन तोंडात टाकून घेतलं. आणि नंतर मी माझं खायचा वेळेस तुम्हाला दाखवायची तर मी पण विसरली, आणि मी खाल्ल्यानंतर ते जे माझ्या तोंडाचा फुगा बनला आहे तेच तुम्हाला दाखवू शकते. आणि त्या शेजारच्या काकूबाई म्हणत असेल हे काय लावला या पोरीन्या, आता त्यांना का माहीत मी हॅशटॅग भन्नाटताई आहे म्हणून. आणि नंतर माझी मम्मी मला असा क्वेश्चन करते, अगं हे काय. मी म्हटलं अगं हे टॅटू आहे, टॅटू आर्टिस्ट आहे, काढणार का तू, ऑलरेडी गोंदवलेला आहे. त्यानंतर मग इथे मण्या फण्या, माळा, कढया, भरपूर काही होतं विकायला, मी सांगू नाही शकत. मग माझं खूप फेवरेट असं दुकान थोड्याच वेळात मला लागलं, जिथून मी शॉपिंग केली आहे. वेगवेगळ्या पोती, नेकलेसेस आणि खूप सारं कलेक्शन भरभरून होतं. फक्त तुम्हाला चूज करायचं होतं मात्र 50 रुपयाला. आणि त्यासोबत मग चौरंग होते, चिवड्याचे दुकानं, गाड्यांची दुकानं. माझ्या पोरांनी एक पण गाडी, एक पण वस्तू घेऊन नाही मागितली. तुम्ही विचार करू शकता की तो किती गोंडस आहे. मागून जो आवाज येत आहे तो बॅकग्राऊंड सिंगरचा आवाज आहे. माझ्या घरी छोटा बॅकग्राऊंड सिंगर आहे, तो मागं जाऊन आवाज देतोय, तो इग्नोर करा किंवा ऐका. त्यासोबत टॉपचं कलेक्शन खूप भारी होतं, पण मी नाही घेतलं. मी म्हटलं मी कुठून तरी ऑर्डर करेन, कारण की मला फिट नाही झालं का मग काय नुकसान होऊन जातं. पण ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी घेतलं. चेरीज, पान, खूप चांगलं. ज्यांनी जसा व्यवसाय करायचा आहे, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करायचा आहे, त्यांनी सगळ्यांनी आपले छोटे मोठे शॉप लावले होते. आणि प्रत्येक शॉपवर ही गर्दी होती आणि लोक घेतात पण, कारण की बार्गेनिंग इथं होते. म्हणजे जो तुम्ही भाव सांगितला तोच लोक नाही देत, आणि लोक बार्गेनिंग करतात आणि देतात, आणि लोक पण देतात, ॲक्च्युली देतात. आणि दाबेलीचं दुकान पाहून माझी मम्मी म्हणते दाबेली कशी लागते. म्हटलं तुला सांगते अशी अशी लागते, आणि आता नकोस खाऊ कारण की तू चिवडा खाल्ला. ते बोलली नाही मला भूक पण नाही. तर दाबेली स्किप केली आणि आम्ही समोर निघालो. समोर निघताच क्षणी आम्हाला पुन्हा पानचं दुकान आणि पुन्हा वेगवेगळ्या वस्तूंची शॉप्स लागली, आणि आम्ही तसं समोर जात होतो. आणि लोकांची गर्दी वाढत होती. इथे गॉगल्सचं पण कलेक्शन होतं, घड्यांचं पण कलेक्शन होतं, खरंच खूप सुंदर होतं. इथे लोखंडी कढया, तावे, चाकू, छुरे, पावसी, आणि माझ्या मम्मीला सगळ्यात आवडलेलं दुकान म्हणजे हे, जिथे खूप मोठे मोठे नंदी होते. मी म्हटलं अगं बाई आता याचा ट्रेंड नाही राहिला. ती बोलली ट्रेंडच्या मागं धावू नका, असं काही नसतं. जेव्हा आपल्याला आवडतं, जे आपल्याला करावंसं वाटतं किंवा घ्यावंसं वाटतं तर घ्यावं माणसांनी, ट्रेंडच्या मागं लागून काही फायदा नाही. म्हटलं अच्छा ठीक आहे. नंतर हे तोड्याच्या हिशोबाने 20 रुपयाचं माझ्या मम्मीनी कुंकू घेतलं. माझी मम्मी बोलली अरे बापरे एवढं महाग, आणि त्यातही एवढंसं दिलं तर त्याला सुनावलं बिचारायला. हे बघा माझी शक्ल थोड्या वेळाने मी दाखवत आहे. काय माहीत काऊन दाखवत आहे, पण दाखवत आहे. त्यानंतरच मग पुन्हा दुकानं होते गाड्यांचे, याचे त्याचे. पण सुमेधनी काहीच नाही मागितलं. लिटरली माझ्या मम्मीला वाटत होतं की माझ्या नातवांनी काहीच नाही मागितलं. म्हटलं तू चिंता नको करू, मलाच दे तू घेऊन. पण ती काही मला उधार नव्हती देणार, वापस घेणार आहे पैसे. माझी मम्मी भल्ली स्मार्ट आहे.
त्यानंतर मग इथे झुमक्याचं शॉप होतं. त्यानंतर आम्हाला आमचं थोड्याच दूर गेल्यानंतर फेवरेट शॉप मिळालं अंगठ्यांचं. यांच्याजवळ एवढं कलेक्शन होतं, यांच्याजवळ चांगलं पण कलेक्शन होतं, खूप सुपर्ब कलेक्शन होतं, मी तुम्हाला काय सांगते. आणि हे नागपूरला बर्डीजवळ राठोड यांच्या शॉपजवळ बसतात हे काका. यांचं प्रीमियम कलेक्शन होतं. यांनी सांगितलं की यांच्याजवळचं काळं नाही येणार, तुम्ही, यांनी एक्सपेन्सिव्ह कलेक्शन पण यांच्याजवळ होतं आणि त्यांनी लाईक करायला सांगितलं आहे बरं का, तुम्ही परत या ना असं त्यांनी म्हटलं. आणि या चक्करमध्ये ते आमच्यासोबत बोलत राहिले आणि त्यांच्या 2 अंगठ्या चोरीला गेल्या. 120 रुपयाचं नुकसान काकाचं झालं, पण ते हॅपी होते. या काकाकडून एक पुन्हा सनफ्लावरची कांडी घेतली माझ्या मम्मीनी, स्वस्त्यात मिळाली म्हणून. स्वस्त्यात मिळाली तर थोडी हलकी पण होती, कारण की खालचं थोडंसं निघालं, माझी मम्मी फर्स्टच झाली, पण ठीक आहे. नंतर आम्हाला हे काहीतरी युनिकचं मिळालं यात्रेमध्ये. पोपट, पिंजऱ्यातले छोटे पोपट, बडे क्यूट होते. मी माझ्या मम्मीला आणि माझ्या पोराला ते पाहू आणि घेऊन नाही दिले, तर ते दोघं जाऊन समोर पुटपुटले. आणि यात्रांचा स्टॉप आला, मग मी गाडी काढली ना, आम्ही निघालो घरच्या दिशेला. बरेचसे लोक परत जात होते आणि गर्दी वाढत होती. खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला यात्रांमध्येच पाहायला भेटते आणि तुम्ही बार्गेनिंग पण तिथेच करू शकता. जा, यात्रा फिरा. आता जवळजवळ सगळ्याच मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे कळमची यात्रा घेऊन, तर नक्कीच वेट करा माझ्या कळमच्या यात्रेचा. आता गणपती जन्म झाला की नंतर तिथे चिंतामणीची यात्रा सुरू होते ना, आपण ते पण एक्सप्लोर करणार आहोत. आणि मी काय वस्तू आणल्या त्या मी तुम्हाला दाखवू इच्छिते. मी हे एक लॉंग मोतीचा नेकलेस आणला, मात्र 50 रुपये, हा पण 50 रुपयाला. आणि हा 3 पोचचं कलेक्शन, एक बोचट काकूसाठी, एक स्नेहाच्या मम्मीसाठी आणि एक असंच मॉडर्न कलेक्शन. आणि त्यासोबत मी हे स्नेक रिंग आणली 60 रुपयाची आणि अजून 2 रिंग आणल्या, त्या मी तुम्हाला दाखवणार नाही, त्या 150 रुपयाला. खूप सुंदर असं कलेक्शन मी आणलेलं आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग जर पूर्ण पाहिला असेल तर थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच भन्नाट व्हिडिओ पुन्हा बनवणार आहोत तुमच्यासाठी. बाय.